नमस्कार मंडळी. तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, ही तुळस आहे. तर तुळस ही प्रत्येकाच्या अंगणात नक्कीच असते. तर ह्या तुळशीपासून काय काय फायदे आहेत आणि कशासाठी ही तुळस योग्य आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्हाला माहिती मिळेल. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ही तुळशीची जी पानं आहेत, हे पानं आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. तर हे पानं आपण आणायचं आणि चहामध्ये पण उकळून पियाचं, कारण सेवन चांगलं होत आहे. आणि हे तुळशीचा पाला आहे. हा पाला वजन कमी करण्यासाठी पण खूप हानिकारक आहे. तर वजन करण्यासाठी हे तुळशीच्या पाल्याचं छानपैकी असा अर्धा ग्लास पाणी गरम करा. त्याच्यामध्ये तुळशीचे 5-6 पाने टाका. सकाळ संध्याकाळ हे पाणी उकळून प्या. त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच तुमची जी चरबी होईल ती गायबच होईल आणि चरबी गायब होईल. परत सेवन पण खूप छान होईल आणि कुठलाही त्रास होणार नाही, असा हे पानाचा उपयोग आहे. आणि दुसरा उपयोग आहे म्हणजे जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, ताप इतके सारे हे प्रतिबिंब रोग असतात, तेव्हा पण याचा कसा उपयोग करावा, तर हे पानं घ्यायचे. हे पानं घेतल्याच्या नंतर छानपैकी असं हातावर चोळायचे. हातावर जो पानांचा रस निघेल त्या रसाने आपल्याला आपल्या अंगाला वाफ द्यायची. जे आपल्या अंगाला वाफ म्हणतात किंवा आळोप म्हणतात, आळोप द्यायचा. आळोप दिल्याच्या नंतर 5-6 मिनटे म्हणजे 10-15 मिनटे छानपैकी पांघरून घेऊन झोपायचं. ताप, सर्दी सगळं गायब होईल, असा याचा फायदा आहे तुळशीचा. आणि दुसरा फायदा म्हणजे ही तुळशीपासून खूप महायुक्त असा आहे. तर हे तुळशीचे पानं खाल्ल्यावर शरीर खूप हानिकारक आणि ठणठणीत असं असतंय. तर तुम्ही पण नक्की तुळस यूज करता का? आणि तुळशीपासून भरपूर असं प्रतिरोग कमी होतात आणि रोगांपासून बचाव होतो. तर जे कोणी चहा पित असेल तर आपण चहा पावडरचा वापर कमी करावा आणि तुळशीचे पानांचा वापर जास्त करावा. शरीरात कोणताही रोग होणार नाही किंवा रोगांपासून आपण दूर सुरक्षित राहू नक्कीच. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर नक्की तुळशीचे फायदे यूज करा. बाय बाय. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.